हां, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 मधील दुसरं प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणाची माहिती घेणार आहोत. आता या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, तर या प्रकरणामध्ये आपल्याला सजीव आणि त्याच्या जीवन प्रक्रिया नेमक्या कोणत्या आहेत. दुसरा आहे सजीव ऊर्जा निर्मिती कशी करतात. तिसरा आहे कोणत्या अन्न घटकापासून सजीवांना ऊर्जा मिळते आणि ती किती प्रमाणात मिळते. आणि चौथा आहे पेशी विभाजन. पेशीचं जे विभाजन होतं त्याचे दोन प्रकार, एक मध्ये सूत्री विभाजन आणि दुसरा आहे तो म्हणजे अर्धसूत्री विभाजन. हे पेशीमध्ये कसं होतं याच्याविषयीचं अभ्यास आपण आज या प्रकरणात किंवा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोड्या आठवा असे काही प्रश्न आहेत. पहिला आहे अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. आता अन्नाचं पचन होऊन त्यातील पोषक द्रव्ये जे आहेत ते पोषक द्रव्ये सर्व रक्तात मिसळतात आणि रक्तामार्फत शरीराच्या सर्व भागामध्ये पोचतात आणि त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा निर्मिती मिळते आणि ऊर्जा निर्मिती होत झाल्यामुळं शरीराची वाढ आणि विकास घडून येतो. दुसरा प्रश्न आहे संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे. आता संतुलित आहारामध्ये काय असतं, कर्बोदके, मेद, प्रथिनं, जीवनसत्वे, क्षार, खनिजे याच्यामुळं आपल्या शरीरातले जे निरनिराळे कार्य आहेत ते व्यवस्थित पार पडतात. तिसरं आहे स्नायू शरीरात कोणकोणते कार्य करतात. आता स्नायू शरीरामध्ये दोन प्रकारचे, एक ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू. ऐच्छिक स्नायू म्हणजे आपल्या इच्छेनुसार होणारी ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या ऐच्छिक, आणि अनैच्छिक म्हणजे आपल्या इच्छेच्या विरुद्ध होणाऱ्या जे म्हणजे इच्छेनुसार होत नाहीत त्या सगळ्या क्रिया अनैच्छिक. म्हणजे उदाहरणार्थ आता श्वासनलिका, रक्ताभिसरण संस्था ह्या अनैच्छिक. ऐच्छिक म्हणजे मी चालणार, टाळे वाजवणे, या ज्या आहेत या सगळ्या क्रिया पार पडतात. चौथा प्रश्न आहे पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे. आता पाचक रसामध्ये निरनिराळे विक्र असतात, यातील बरीचसे उत्प्रेरकासारखे कार्य करतात, त्यामुळं अन्न पचनाची क्रिया जे उदाहरणार्थ आपली जी लाळ आहे त्या लाळेमध्ये अमायलेज नावाचं एक विकर आहे, त्याच्यामुळं आपला जो अन्नाचा घास आहे तो अमायलेज मिसळल्यामुळंच तो आतमध्ये जातो किंवा आपणाला चव समजू शकते. पाचवा प्रश्न आहे मानवी शरीरात तयार होणाऱ्या टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते. तर आपल्या शरीरात जे टाकाऊ पदार्थ तयार झालेले आहेत ते शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी उत्सर्जन नावाची एक संस्था आहे, ती उत्सर्जन संस्था कार्यरत असते. पुढचा आहे सहावा ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते. बघा, रक्ताभिसरण संस्थेमुळे पचन संस्थेकडून जे ग्लुकोज आणि श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक पेशीकडे पाठवला जातो. रक्तात असलेल्या लोहित रक्तकणिका म्हणजे तांबड्या रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य करतात. हृदयाकडून पाठवलेले रक्त प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते. प्रत्येक पेशीत या ऑक्सिजनच्या साहाय्यानं ग्लुकोजच्या रेणूपासून ऑक्सिडीकरणानं ऊर्जा निर्मिती होते. सातवा प्रश्न आहे मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते. आता मानवी शरीरात दोन यंत्रणाद्वारे परिणामकारकरित्या समन्वय आणि नियंत्रण केला जातो. या यंत्रणा म्हणजे चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण याच्याद्वारे केले जातं. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आपल्याला या प्रकरणातला पाहायचा आहे. बघा, सजीव आणि जीवन प्रक्रिया, आपण जो पहिला या प्रकरणातला मुद्दा घेतला होता त्याचा आपण अभ्यास करणार आहे. आता सजीव आणि जीवन प्रक्रिया कशा असतात किंवा सजीवामध्ये ज्या जीवन प्रक्रिया चालतात त्या कशा चालतात. तर बघा, मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करतात. आपल्या मानवी शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. तर कोणत्या आहेत. पहिले आहे पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था. या शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे सर्वाच्या समन्वयातून करतात. यांच्यामध्ये समन्वय असतो. प्रत्येक संस्थेमध्ये समन्वयातूनच हे कार्य करतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीनं कार्य करते. ही जी यंत्रणा आहे ती प्रत्येक सजीवामध्ये असते पण ते कमी अधिक प्रमाणात कार्य करते. यासाठी यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते.
म्हणजे कार्य करण्यासाठी या सजीवांना ऊर्जेची खूप प्रमाणात आवश्यकता असते. मग ती ऊर्जा आपल्याला कशापासून मिळते? तर बघा, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने हे अन्न पदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकेच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. आता कोणतंही शरीरांतर्गत कार्य करण्यासाठी प्रत्येक सजीवाला ऊर्जेची गरज असते आणि ती ऊर्जा त्या सजीवांना अन्नातील कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं यांच्यापासून मिळते आणि याचं जे आपल्या पेशीचे जे अंगक आहे तंतुकणिका, या तंतुकणिकेच्या मदतीनं ऊर्जा निर्मिती केली जाते. म्हणजे ऊर्जा निर्मितीचं केंद्र कुणाला म्हटलं जातं? पेशीतील तंतुकणिकेला. ऊर्जा निर्मिती फक्त अन्न घटकच लागतात असं नाही. ऊर्जा निर्मिती करण्यासाठी फक्त आपणाला अन्न घटकाचीच गरज आहे असं नाही, तर आपणाला त्याच्याबरोबर ऑक्सिजनची पण आवश्यकता असते. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशीपर्यंत, मग आपल्या शरीरामध्ये परिवहन जी संस्था आहे त्या परिवहन संस्थेमार्फत हे सर्व घटक पेशीपर्यंत पोहोचवले जातात. नियंत्रण संस्थेचे ही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असते. म्हणजे ज्या आपल्या शरीरामध्ये ज्या नियंत्रण संस्था आहे त्या नियंत्रण संस्थेचं या प्रक्रियेवर पूर्ण नियंत्रण असते. म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीनं हातभार लावत, म्हणजे ऊर्जा निर्मिती करण्यासाठी ज्या प्रत्येक जीवन प्रक्रिया आहेत त्या आपल्या परीनं हातभार लावतात. या सर्व प्रक्रियेच्या कार्यासाठी आपणाला कशाची गरज असते? ऊर्जेची गरज भासते. आपण आणि इतर प्राणी फळ आणि भाजीपाला सेवन करतो. आपण मनुष्य किंवा जे प्राणी आहेत ते काय करतात? भाजीपाला आणि फळ सेवन करतात. वनस्पती स्वतःचं पोषण स्वतः करतात, कारण वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीनं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. यासाठी अन्न निर्मिती करतात. काही अन्न ते स्वतः वापरतात, काही अन्न वनस्पती काय करतात? स्वतः वापरतात. आणि उर्वरित जे अन्न आहे ते फळ, पान, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचा आपण सेवन करतो. मग त्या वनस्पतीनं जे काही अन्न साठवून ठेवलेलं आहे त्या अन्न पदार्थाचं आपण सेवन करतो. विविध पोषक द्रव्ये म्हणजे कोणकोणती पोषक द्रव्ये आहेत? तर कर्बोदके, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे यासाठी आपण कोणते अन्न पदार्थ खातो? बघा, हे मिळण्यासाठी आपल्याला एकतर दूध, फळ, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखी धान्य, मध, बटाटे, रताळे, मिठाई यामधून आपणाला कर्बोदके मिळतात. कर्बोदकामधून, हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल, कर्बोदकामधून आपणाला 4 किलो कॅलरी ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. मग ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपणाला या प्रकरणात करायचा आहे. बघा, पुढचा एक प्रश्न दिलेला आहे, जरा डोके चालवा. अनेक जे खेळाडू आहेत त्या अनेक खेळाडू काय करतात? बघा, अनेक खेळाडू जे आहेत ते खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यंतर घेऊन काही पदार्थाचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असत? बघा, खेळाडू खेळून थकल्यानंतर खेळाडू काय करतात? पाणी मागवतात. ते पाणी नसून काय असतं तुमचं, तो जो असतो तो लिंब आणि साखर याच्यापासून तयार केलेलं ते पाणी जे असतं त्या पाण्याचं सरबत असतो, ते सरबत पितात किंवा ग्लुकोजचं पाणी पितात. कारण ग्लुकोज हा जो आहे हा त्वरित ऊर्जा देणारा स्रोत आहे, म्हणून खेळाडू या पदार्थाचं सेवन करतात. आता श्वसन म्हणजे काय? पुढचा अजून एक थोडा आठवा दिलेला आहे. आता श्वसन कुणाला म्हणायचं? आपल्याला माहिती आहे श्वसन म्हणजे काय? ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन आतला बाहेर सोडणे. तर श्वसनाची खरी व्याख्या काय आहे? बघा, सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन असं म्हणतात. आता जे सात्मीकरण झालेलं जे अन्न आहे त्याच्यापासून जी ऊर्जा मुक्त केली जाते या प्रक्रियेला श्वसन असं म्हणतात. आता श्वसन दोन, बाह्य श्वसन केल्यावर काय होतं? वातावरणातील जी हवा आहे ती फुफ्फुसात शिरते आणि त्या हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळतो आणि जे आतमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो बाहेर टाकला जातो. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आपण बघू. हे पहा,
पुढं तुम्हाला सांगितलेलं आहे सजीव आणि ऊर्जा निर्मिती. आता सजीवामध्ये जी ऊर्जा निर्मिती आहे ती नेमकी कशी होती बघा. आता तुम्हाला काही एक निरीक्षण करायला एक प्रश्न दिलेला आहे. शेजारील आकृतीचे निरीक्षण करून नावं द्यायचे आहेत. हा बाळांनो परीक्षेला प्रश्न विचारला जातो. याही वर्षी हा परीक्षेला प्रश्न विचारलेला होता. बघा हे पहिलं जे आहे याचं नाव आहे नाक. दुसरं जे आहे याचं नाव आहे मुख किंवा तोंड. हे जे तिसरं आहे याचं नाव आहे स्वरयंत्र, कारण इथं गळ्याच्या इथं आहे. हे जे दिसतंय तुम्हाला याचं नाव आहे श्वसनिका. हे जे आहे आतमध्ये जे दाखवलेलं आहे असं पटल जे दाखवलेलं आहे हे पटल तुमचं श्वास पटल आहे. खाली जे दाखवलेलं आहे हा वायुकोश आहे. या बाजूला हे जे दाखवलेलं आहे हे श्वास नलिका आहे. आणि हे जे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे या रंगाचं हे फुफ्फुस आहे. आता हे मानवी शरीरातील मानवी श्वसन संस्थेचे काही भाग आपण शिकलो. बघा सजीवामध्ये श्वसन हे, आता सजीवामधलं जे श्वसन आहे ते श्वसनाचे खरे दोन स्तर आहेत. सजीवामध्ये जे श्वसन होतं ते दोन स्तरामध्ये होतं. एक आहे ते म्हणजे शरीर स्तर आणि पेशी स्तर. म्हणजे श्वसन कोणत्या दोन स्तरावर होतं, एक शरीर स्तर आणि पेशी स्तर. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात काय केलं जातं, जे शरीर स्तर आहे त्याच्यामध्ये होणाऱ्या श्वसनामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये देवाणघेवाण होते. शरीर स्तरावर काय होतं, वातावरणातील ऑक्सिजन शरीराच्या आतमध्ये घेतला जातो आणि शरीराच्या आतमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडला जातो. म्हणजे याच्यामध्ये देवाणघेवाण होते. तर पेशी स्तरावर जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्न पदार्थ ऑक्सिजनच्या मदतीनं अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण करतं. म्हणजे पेशी स्तरामध्ये जे पेशीमध्ये शोषण होतं त्याच्यामध्ये काय होतं, जे अन्न पदार्थ आहेत त्या अन्न पदार्थ ऑक्सिजनच्या मदतीनं किंवा त्याच्या व्यतिरिक्त त्या पदार्थाचं ऑक्सिडीकरण करतं. याला म्हणायचं पेशी स्तर. आता खाली एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा. सांगा पाहू ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये CH आणि O चे अनुक्रमे किती अणू असतात. आता ग्लुकोजचं सूत्रच काय आहे बघा. अगोदर C6 H12 O6 हे ग्लुकोजचं रेणूसूत्र आहे. मग ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं C किती आहे 6, H किती आहे 12, O किती आहे 6. दुसरा आहे बघा त्याच्यातला प्रश्न, हे सर्व अणू एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. आता कोणता रासायनिक बंध असतो, तर याच्यामध्ये आपण गेल्या वर्षी शिकलो होतो सहसंयुज बंध, इलेक्ट्रोकोव्हॅलंट बंध, त्यातल्या सहसंयुज बंधाने जोडलेले असतात. तिसरा आहे रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचं ऑक्सिडीकरण होणं म्हणजे काय. एखाद्या रेणूचं ऑक्सिडीकरण होणं म्हणजे ऑक्सिजन मिळवला जातो त्या आणि रेणूतून इलेक्ट्रॉन कमी होतात. म्हणजे ऑक्सिजन मिळवल्यानंतर जो इलेक्ट्रॉन आहे तो कमी होतो, याला ऑक्सिडीकरण म्हणतात. किंवा ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन स्वीकारला जातो आणि हायड्रोजन काढून टाकला जातो त्याला ऑक्सिडीकरण असं म्हणतात. बघा आता पुढचा मुद्दा आहे, आपण जे अन्न पदार्थ खातो वेगवेगळ्या प्रकारचे, त्यातील प्रामुख्यानं कर्बोदकाचा उपयोग मुख्यतः दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. आपण जे अन्न खातो त्या प्रत्येक अन्नामध्ये जे कर्बोदके असतात त्या कर्बोदकाचा वापर आपण ऊर्जा मिळवण्यासाठी करतो. ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात साठवली जाते. ATPचा अर्थ काय, ॲडिनिशन ट्राय फॉस्फेटच्या स्वरूपात साठवली जाते. त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज व कर्बोदकाचे ऑक्सिडीकरण केले जातं. म्हणजे याच्यासाठी काय करावं लागतं, जी पेशी आहे त्या पेशीमध्ये जे ग्लुकोज आणि जे कर्बोदके आहेत त्याचं ऑक्सिडीकरण टप्प्याटप्प्याने केलं जातं. यालाच पेशी स्तरावरील शोषण असं म्हणतात. मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील पेशी स्तरावरील शोषण म्हणजे काय. बघा पेशीमध्ये ग्लुकोज आणि कर्बोदके यांचं टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण करणे या क्रियेलाच पेशी स्तरावरील शोषण असं म्हणतात. सजीवामध्ये पेशी स्तरावर होणारे शोषण दोन प्रकारचं असतं. आता सजीवामध्ये पेशी स्तरावर होणारं जे शोषण आहे ते दोन प्रकारचं आहे. एक आहे ते म्हणजे ऑक्सिशोषण,
म्हणजे ऑक्सिजन भाग घेतो त्याला ऑक्सिशोषण, आणि विनॉक्सिशोषण म्हणजे ऑक्सिजन भाग घेत नाही किंवा ऑक्सिजनच्या शिवाय जे शोषण होतं ते विनॉक्सिशोषण. आणि ऑक्सिशोषण म्हणजे काय, ऑक्सिजनमुळे जे शोषण होतं ते ऑक्सिशोषण. ऑक्सिशोषणामध्ये 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑक्सिशोषणामध्ये जे ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं ते ऑक्सिडीकरण कोणत्या 3 प्रकारामध्ये होतं याचा आपण आता विचार करणार आहोत. पहिलं आहे बघा ग्लुकोजचं विघटन. आता आपण ग्लुकोजचं सूत्र पाहिलं, त्याचं ऑक्सिडीकरण कसं होतं. ऑक्सिडीकरण म्हणजे काय पाहिलं बघा, पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्यानं विघटन होतं. म्हणजे हा जो ग्लुकोजचा एक रेणू आहे त्या रेणूचं टप्प्याटप्प्यानं विघटन होऊन पायरोविक आम्ल काय काय तयार होतं याच्यापासून, पायरोविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 अणू. म्हणजे पायरुविक आम्लाचे किती अणू तयार होतात, 2. ATPचे किती होतात, 2. NADH2चे किती होतात, 2. आणि पाण्याचे किती होतात, 2. या प्रत्येकाचे 2 अणू तयार होतात. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लाचे रेणू असेटिल कोएन्झाइम या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात. या प्रक्रियेच्या वेळी काय होतं, कार्बन डायऑक्साईडचे 2 म्हणजे CO2चे 2 रेणू आणि NADH किती रेणू तयार होतात, 2. आता मी का 2-2 लिहिले, कारण आपल्याला शेवटी एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. बघा दुसरी जी म्हणजे ग्लुकोजचं विघटन तुमच्या लक्षात आलं. आता दुसरी जी आहे ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र, यालाच क्रेब चक्र असं सुद्धा म्हणतात. बघा ह्याच्यामध्ये ॲसिटिल कोएन्झाइम चे रेणू तंतुकणिकेमध्ये असतात. पेशीमध्ये ज्या तंतुकणिका आहेत त्या तंतुकणिकेमध्ये जातात. तेथे त्यावर ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र म्हणजे क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. चक्रीय सर्कल राबवलं जातं. या अभिक्रियेद्वारे ॲसिटिल कोएन्झाइम च्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं. म्हणजे ॲसिटिलचे जे रेणू आहेत त्या रेणूचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं आणि त्याच्यापासून काय तयार केलं जातं, कार्बन डायऑक्साईड, पाणी, NADH2, FADH2 आणि ATPचे आपल्याला काय मिळतात, रेणू मिळत असतात. आता पुढचा जो भाग आहे हे विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यातला तिसरा जो आपण शिकणार आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. आता इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया ही कुठे होते, तंतुकणिकेमध्ये होते. ही जी तुमच्या समोर आकृती दाखवलेली आहे ती तंतुकणिके, पेशीमध्ये असणाऱ्या ज्या आपण अगोदर शिकलो होतो, तंतुकणिकेला ऊर्जा निर्मितीचं केंद्र म्हणतात. याच्यामध्ये ही अभिक्रिया होते. याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया सुद्धा तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. जे पेशीमध्ये आहेत त्या तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. वरील सर्व प्रक्रियेच्या वेळी तयार झालेले NADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 म्हणजे NADH2 च्या रेणूपासून किती मिळतात, 3. आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून FADH2 पासून किती मिळतात, 2. ATPचे रेणू मिळतात. या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचे हे रेणू तयार होतात. याच्याबरोबर काय होतात, पाण्याचे पण रेणू काही तयार होतात. ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं आणि ऊर्जेबरोबर CO2 आणि H2O चे रेणू तयार होतात. आता या आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, NADH2 चे 3 रेणू तयार होतात. हे जे आहे हे पायरुविक आम्ल होतं. हे जे आहे बाहेरील आवरण आहे, हे तंतुकणिकेतील आतील आवरण आहे. याच्यापासून NADH2 चे किती रेणू तयार होतात, 3. आणि FADH2 चे किती रेणू तयार होतात, 2. याच्याबरोबर काय तयार होतं, हा कार्बन डायऑक्साईड वायूचे 2 आणि पाणी याचा एक रेणू तयार होतो. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर बाळांनो त्याची बेरीज किती येते, 38 येते. मग तुम्हाला परीक्षेला एक प्रश्न तुमच्या स्वाध्यायामध्ये विचारलेला आहे त्यांनी बघा, एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण टिंबा रेणू मिळतात. किती मिळतात, 38 रेणू मिळतात. आता पुढचा एक मुद्दा आहे याच्यामध्ये खूप महत्त्वाचा, की हे नेहमी लक्षात ठेवा. हे जे नावं आपण आता अगोदर सांगितले, NADH2 म्हणजे काय, निकोटिनामाइड ॲडेनाइन
डायन्यूक्लिओटाइड. NADH2चा अर्थ काय आहे? निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड. आणि FADH2चा अर्थ काय आहे बघा? फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड. हे प्रत्येक पेशीत तयार होणारे पेशी श्वसनात मदत करणारी दोन सहविक्र आहेत. मग तुम्हाला कदाचित परीक्षेला प्रश्न एका वाक्यात विचारला जाईल. काय विचारला जाईल की पेशी श्वसनात मदत करणारे दोन सहविकर कोणते? NADH2 आणि FADH2. आता ATP आपण मगाशी सांगितलं होतं. ATP म्हणजे काय? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हा एक ऊर्जेचे संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना जोडलेले असतात. ज्या बंधाने जोडलेले असतात त्या बंधामध्ये ऊर्जा साठवलेली असते. या रेणूच्या पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. या ATP मध्ये जो ऊर्जेचा साठा आहे तो आवश्यकतेनुसार करून ठेवलेला असतो. रासायनिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर ATP हा ॲडिनोसिन न्यूक्लिओसाइड पासून, म्हणजे ATP हा ॲडिनोसिन पासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू आहे. कोणाचा रेणू आहे? ट्रायफॉस्फेटचा रेणू आहे. यात ॲडिनिन हा नत्रयुक्त रेणू आहे. ॲडिनिन जो आहे तो नत्रयुक्त आहे. रायबोज म्हणजे कोण? C5H10O5 ही पेंटोज शर्करा आहे. व 3 फॉस्फेटचे रेणू असतात. ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATP मधील फॉस्फेटच्या रेणूमधून बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. म्हणूनच ATPला ऊर्जेचं चलन असं म्हणतात. मग तुम्हाला शास्त्रीय कारणाला प्रश्न विचारतील की ATPला ऊर्जेचं चलन असं का म्हणतात. आता खाली एक आकृती दिलेली आहे. या आकृतीचं बारकाईनं निरीक्षण करा. हेच बघा ATPचं हे ऊर्जेचं चलन कसं आहे याची आकृती तुम्हाला इथं दिलेली आहे. हे जे आहे हे ॲडिनाइन आहे. या ॲडिनाइन पासून हे रायबोज तयार केलं जातं. या रायबोजमध्ये जास्त ऊर्जेचं फॉस्फेट बंध तयार केले जातं. इथं दाखवलेले आहेत. ह्या रायबोजचं जास्त ऊर्जेचं फॉस्फेट बंधापासून काय होतं बघा? ॲडेनाइन पासून रायबोज पासून असेंद्रिय फॉस्फेट तयार होतात. म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय. सेंद्रिय म्हणजे कोणते? जे सजीवापासून तयार केलेले असतात ते सेंद्रिय. आणि असेंद्रिय म्हणजे जे सजीवापासून तयार केलेले नसतात. या असेंद्रिय फॉस्फेटच्या पासून याचं ऑक्सिडीकरण होतं आणि याच्यापासून ऊर्जा तयार होते. आणि या ऊर्जेचा वापर आपण ATP मध्ये साठवून ठेवतो. म्हणजे इथे दाखवलेलं आहे बघा ATP आणि त्याचं ADP. तर बघा आता पुढचा मुद्दा आहे तो आपण विचारात घेऊ. मग हे कधी होतं? ATP ऊर्जेचं चलन नेमकं कधी होतं बघा? उपासमार, उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर शरीर कर्बोदकाचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनेचा वापर केला जातो. कधी केला जातो? जर समजा उपासमार असेल किंवा उपोषण असेल, यावेळेला आपल्या शरीरातील कर्बोदकाचा साठा कमी होतो आणि त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये असणारे जे स्निग्ध पदार्थ आणि प्रथिन आहेत त्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. बघा आता स्निग्ध पदार्थाबाबत त्याचे रूपांतर मेदाम्लात केले जातं. म्हणजे स्निग्ध पदार्थ आहेत त्या स्निग्ध पदार्थाचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? मेदाम्लामध्ये. तर प्रथिनाचं रूपांतर आहे ते अमिनो आम्ल मध्ये केलं जातं. बघा स्निग्ध पदार्थाचं रूपांतर कुठे केलं आपण? मेदाम्लात. आणि जे प्रथिन आहेत त्याचं रूपांतर कुठे केलं? अमिनो आम्लामध्ये. मेदाम्ल आणि अमिनो आम्ल ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरित केले जातात आणि ॲसिटिल कोएन्झाइम एच्या रेणूचे क्रेब चक्र अभिक्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये परत पाठवलं जातं आणि या वरच्या तंतुकणिकेत पाठवल्या गेल्यानंतर त्याचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं आणि ऑक्सिडीकरण केल्यानंतर ऊर्जा मिळवली जाते.